आमचा बाप कधीतरी समजून आलोय ना मी जन्माला. विश्वास नाही पटला आमच्या बापाला. पण हे बदलापूरकर येणाऱ्या काळात वाईट हे चाललं रे. दुसरा दिवस नाही उघडला, पोरगी कॉलेजला गेली तर संध्याकाळी घराला नाही आली. येणाऱ्या काळात वाईट येत आला रे. पोरी सुद्धा लय डिरिंग पास झाल्यात आपल्या सुद्धा. रातोरात पोरगी डॉक्युमेंट करून आली, पहाट नाही झाली तर बापाच्या तोंडावर कागदपत्र फेकून दिली. आणि पोरीने सांगितलं बाबा लग्न करील तर याच्याशी नाही तर मरून जाईल. आता काय करेल आपला बाप काय. आमच्या बापानं तेवढ्या पहाटी हात जोडलेली केलं. पोरी जन्म झाला ना तुझा तर मी गावात पेढे वाटले तुझ्या जन्माची पोरी. आणि आता जर या गावकरीला कळलं तर तोंड नाही काढू देणार गावकरी. पोरी तू म्हणली असती का ना श्रीमंत पती पाहिजे मला, इस्टेट विकली असती पोरी तुझ्या करता इस्टेट. पण श्रीमंत नवरा करून दिला असता ताई तुला. आता कोणाला तोंड दाखव. लग्न करील तर याच्याशी नाही तर मरून जाईल बाबा. बापाच्या डोळ्यात देखत पोरगी निघून गेली. पण हे बदलापूरकर भगवान के दरबार में देर है लेकिन आमिर नहीं. 10वा दिवस नाही उजाडला रे पोरीला. आता तो मारहाण करायला लागला पोरीला. दारू प्यायचा तो. म्हणून ताई ही जुनी माणसं वेडी नव्हतीत ग. आधी नवरदेव पाहण्याकरता गेले तर आधी गावाला विचारायचे ते घर कसं आहे, शेजारच्यांना विचारताय तो मुलगा कसा आहे. वेडी होती की जुनी माणसं. आम्ही स्वतःच्या मनाला निर्णय घेतो म्हणजे काय दुःखच भोगावं लागल. 12:30 वाजेपर्यंत पोरीला मारहाण केली. 12:30ला कंबरड्यात लात मारली. सांगितलं जाय तुझ्या बापाला म्हणा तेवढी इष्टे दी माझ्या नावावर कर. आता ऐकायला गाड्यात आहे तुम्ही फार लक्षपूर्वक. पहाटी पोरगी मायबापाच्या दाराशी आली. ऐकताल ना. पहाटी पोरगी मायबापाच्या दाराशी आली तर मायबापाच्या दाराला असं कुलूप लावलेलं तर टाळा लावलेला होता. आणि शेजारची चुलती तर झाडलोटच करत होती. चुलतीच म्हणतात ना तुमच्याकडे काकूला. शेजारची काकू तर झाडलोटच करत होती. म्हणून शेजारच्या काकूला विचारलं काकू माझे आई वडील कुठे गेलेत, घराला टाळा लावलात ना. शेजारच्या काकूने सांगितलं हे पोरी ज्या दिवशी तुझ्या बापाच्या डोळ्यात देखत तू निघून गेली तर पोराच्या मोटरसायकलवर तू हा रस्ता धरला, तुझ्या बापाने शेताचा रस्ता धरला. पोरी सण नाही झालं ग पोरी. तुझ्या बापाला शेतात गेला लहानपणी झाड लावलेलं होतं तुझ्या बापानं. मोठं झालेलं होतं झाड. एक दोर घेतला पोरी आणि तुझ्या बापानं त्याच झाडाला फाशी घेऊन टाकली पोरी. काकू मग माझी आई कुठे येत. आता तुझा बाप घरला येणं म्हणून आई पाहण्याकरता गेली. पण तुझ्या बापानं फाशी घेतलेली पाहिली पोरी. दुसरा दोर तुझ्या आईनं घेतला आणि त्या झाडाला तुझ्या आईनं पण फाशी घेऊन टाकली पोरी. पोरीचा शेवटचा प्रश्न होता काकू मग माझा सोन्यासारखा भाऊ कुठे आहेत काकू. हे पोरी मायबाप घराला येणं म्हणून भाऊ पाहण्याकरता गेला. मायबापानं फाशी घेतलेली पाहिली पोरी. औषधाची बाटली जवळच होती पडलेली. तुझ्या भावानं तीच औषधाची बाटली घेतली आणि घट ठेवून तुझा भाऊ सुद्धा मरून गेला पोरी. अरे आमच्या एवढ्याच्या चुकीमुळे एवढ्याच्या निर्णयामुळे आमच्या मायबापाच्या जीवनाची बर्बादी होत असेल तर आमचं जीवन तरी काय कामाचं. विठ्ठल माणूस घडतो तो सुद्धा संगतीनं आणि माणूस बिघडतो तो सुद्धा. किती माणसाच्या जीवनामध्ये संघ महत्वाचा आहे. मला दृष्टांताने घेऊन जायचंय. अभंगाच्या पहिल्या चरणाकडे जायचंय मला. आता आहे का किती संगत महत्वाची. संघ बिघडला का माणसाचं जीवन बिघडतं ना. हा बाबा आम्ही एका सोनार काकाकडे गेलो. कोणाकडे. सोनार काकाकडे गेल्याच्या नंतर सोनार काकाने सांगितलं महाराज आमच्याकडे हिरा आहे. काय तुम्ही हिरा पाहिला बाबा. नाही. तुम्ही पाहिला मा हिरा. तुम्ही पाहिला नाही. मी पण नाही पाहिला. पण संतांच्या भाषेत पाहायचं आहे आपल्याला बरं का हिरा. संतांच्या भाषेत हिरा पाहायचा आहे. त्या सोनार काकाने जेवण झालं आणि अंधाऱ्या खोलीत घेऊन गेले आणि एक अशी बॅटरी घेतलेली होती. ती बटन दाबलं आणि त्या लाईटच्या उजाडामध्ये एक लाकडाची पेटी होती. कोणती बोला माझ्याशी दृष्टांत करता म्हणजे मला सिद्धांतावर घेऊन जायचंय. कोणती पेटी होती. मी सिद्धांत करते हे सगळं विचारणार बरं का ध्यानात ठेवा. कोणती पेटी होती. लाकडाच्या पेटीला छोटस कुलूप होतं. त्याला चावी लावली. ते कुलूप उघडलं आणि त्याच्यातून एक स्टीलचा डबा काढला. कोणता. स्टीलच्या डब्याचं झाकण उघडलं. त्याच्यातून एक चांदीची डबी काढली. कोणती. चांदीच्या डबीचं झाकण उघडलं. त्याच्यातून एक हिरव्या रंगाचा कपडा काढला. कोणत्या. तो हिरव्या रंगाचा कपडा असा खुल्ला केला आणि त्याच्यात हरभऱ्याच्या दाणे एवढा आमदार साहेब हिरा होता. काय होता. हिरा होता. किती जपून ठेवलेला होता त्या
आधी कोणती पेटी होती? गेलो वांग्यात पुढं. हा लाकडाची रे बाबा, लाकडाची पेटी उघडली, स्टीलचा डबा उघडला, चांदीचे बस लक्षात आलं. हिरव्या रंगाचा कपडा, त्याच्यामध्ये एक हरभऱ्याचा दाणा. किती जपून ठेवलेला होता. बरं हिरा असा आहे ना, हिरा ओरिजिनल बरं का, हे ओरिजिनल संतांच्या भाषेतलं. हिरा म्हणजे गुटखा नाही बरं भाऊ, ओरिजिनल हिरा असा असतो गाड्या. ओरिजिनल हिरा. आयरन कोणाकडे असते? कुंभाराकडे ना. हा लोहाराकडे रे बाबा. तो असा बरोबर हृदयापर्यंत प्रश्न ना. लोहार काय असते? आणि तो ती आयरन कशाची असते? चांदीची असते ना. लोखंडाची आयरन असते. त्या लोखंडाच्या आयरनीवरती ओरिजिनल हिरा ठेवला रे बदलापूरकर. आणि महाराज म्हणतात तो लोहार काका महाराज असतो. त्याला कशाने? पक्वादाच्या हातोडीने.